नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ह्याची भरती निघालेली आहे मित्रांनो. न्यूरिकल पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून इथे व्हॅकन्सी निघालेली आहे. चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला जे पद असणार आहे डेप्युटी मॅनेजरसाठी ते व्हॅकन्सी असणार आहे आणि ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटरसाठी ते व्हॅकन्सी असणार आहे. या दोघं पदांना मिळून 122 पदांसाठी ते व्हॅकन्सी निघालेली मित्रांनो. त्यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे आपल्याला याच्यामध्ये. कोणत्याही शाखेतील पदवीवाले इथं अप्लाय करू शकता, पीजी डिग्रीवाले अप्लाय करू शकता अँड सीए वाले अप्लाय करू शकता, एल-एल-बी वाले अप्लाय करू शकता. ओके. चांगली डिप्लोमावाल्यांसाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपले इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडी, व्हॉट्सअप ग्रुप ॲडला पण आपल्याला ॲड होऊन जायचं आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. जी व्हॅकन्सी निघालेली मित्रांनो, न्यूरिकल पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेडकडून इथे व्हॅकन्सी निघालेली आहे भरती 2025 साठी. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी ॲडव्हर्टाइज नंबर रिक्वायरमेंट दिलेला आहे डेप्युटी मॅनेजर अँड आपल्याला एच आर अँड फायनान्स अँड अकाउंटंटमध्ये असणार आहे, लीगलमध्ये असणार आहे, ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटरसाठी व्हॅकन्सी असणार आहे. ॲडव्हर्टाइज नंबर जे दिलेले आहे याच्यामध्ये 2025 मध्ये 3 नंबरची नोटिफिकेशन. याच्यामध्ये लास्ट डेट दिलेली आहे सबमिशनसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन 27/11/2025 पर्यंत आपण फॉर्म भरू शकतो. याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे पब्लिक सेक्टरमध्ये त्याच्या कंपनीबद्दल माहिती. ओके. डिटेल ऑफ व्हॅकन्सी दिलेली आहे जे की आपण आता जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप. आता नेम ऑफ द पोस्ट दिलेले आहे याच्यामध्ये टोटल ऑफ व्हॅकन्सी दिलेली आहे. डेप्युटी मॅनेजर एचआरला 3 व्हॅकन्सी, डेप्युटी मॅनेजर फायनान्स अकाउंटंटमध्ये 4 व्हॅकन्सी दिलेल्या आहे. डेप्युटी मॅनेजर सी अँड डबल एम मध्ये 2 व्हॅकन्सी अँड ज्युनियर ट्रान्सलेटरसाठी 1 व्हॅकन्सी, असा टोटल ऑफ 10 व्हॅकन्सी दिलेल्या आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टोटल ऑफ कॅटेगरीमध्ये आपल्याला ह्याच्या होता बॅकलॉग व्हॅकन्सी आपल्याला बघायला मिळाल्या ह्या 10 व्हॅकन्सी. आता करंट व्हॅकन्सीजमध्ये जर बघायला गेले, एचआरसाठी 28 व्हॅकन्सी. ओके. डेप्युटी मॅनेजर फायनान्स अकाउंटला 44, डेप्युटी मॅनेजरला परत 32 व्हॅकन्सी, डेप्युटी मॅनेजर लीगलमध्ये एल-एल-बीला 1 व्हॅकन्सी, हिंदी ट्रान्सलेटरला 7 व्हॅकन्सी. टोटल म्हणजे ते 112 व्हॅकन्सी आताच्या आहे. म्हणजे या दोघांना मिळून 122 पदांसाठी तर व्हॅकन्सी आहे. बॅकलॉग प्लस करंट व्हॅकन्सी. ओके. याच्यामध्ये पीडब्ल्यूडी कॅटेगरीला पण व्हॅकन्सी आहे. सगळ्या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला व्हॅकन्सी बघायला मिळतात तुम्हाला पण. ओके. याच्यामध्ये संपूर्ण माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये आता पुढे गेल्यानंतर कॅटेगरीनुसार बघून घ्यायचे कोणत्या कॅटेगरीमध्ये किती पदं आहेत आपल्याला. ओके. जे की पीडब्ल्यूडी वाल्यांसाठी. ओके. त्यानंतर आता पुढे जाऊया एज्युकेशन, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स. आता नेम ऑफ द पोस्ट डेप्युटी मॅनेजर सगळ्यात आधी. सगळे डेप्युटी मॅनेजर एचआर असो काही असो, एचआर वाल्यांसाठी वेगळी असणार आहे जरा. तर ग्रॅज्युएशन लागणार आहे 60% आणि 2 वर्षाचा आपल्याला एमबीए वगैरे असेल तर ऑपॉर्च्युनिटी भेटणार आहे. डिप्लोमा झालेला असेल, पीजी झालेलं असेल त्यांना इथं ऑपॉर्च्युनिटी देण्यात येणार आहे. ओके. त्याच्यानंतरचं आपल्याला जर पोस्ट येतं डेप्युटी मॅनेजर फायनान्स अँड अकाउंटंट यांना जे असणार आहे 60% एमबीए झालेलं पाहिजे, सीए झालेलं पाहिजे त्यांना इथं ऑपॉर्च्युनिटी भेटणार आहे. डेप्युटी मॅनेजर जे असणार आहे त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे, एमबीए फायनान्समध्ये झालेलं असेल त्यांना इथं ऑपॉर्च्युनिटी आहे. ओके. त्याच्यानंतर डेप्युटी मॅनेजर लीगलसाठी एल-एल-बी मध्ये 60% आपल्याला पाहिजे आहे तरच आपण अप्लाय करू शकतो. ओके. त्यानंतर आता ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटरसाठी याच्यामध्ये आपल्याला मास्टर डिग्री पाहिजे. आपल्याला हिंदी विथ इंग्लिश कंपल्सरी लागणार आहे ना, ते इंग्लिश प्लस हिंदी. ओके. जे पण आपले असेल दोघांपैकी चालून जातं तर अप्लाय करू शकतो. याची पीडब्ल्यूडीला 55% लागणार आहे, बाकीला 60% इथं लागणार आहे. लक्षात द्यायचं आहे. ओके. तरच आपण अप्लाय करू शकतो. कॅन्डिडेटसाठी तर ऑलरेडी फॉर क्वालिफाईंग फॉर एक्सपिरियन्स 27/11/2025 पर्यंत असणार आहे. ओके. फॉर याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे. विंडोज एमएस ऑफिस बद्दल माहिती दिलेली आहे. एम्प्लॉयमेंट बद्दल पे लेवल दिलेलं आहे. ओके. त्यानंतर मॅट्रिफिकेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला डीए बद्दल माहिती दिलेली आहे. अप्रॉक्सिमेटली सॅलरी दिलेली आहे. डेप्युटी मॅनेजर एचआर, डेप्युटी मॅनेजरची जी पोस्ट असणार आहे चारही पण लीगल असो, फायनान्स अकाउंटंट असो, लेवल 10 सॅलरी 56,100 पासून स्टार्टिंग सॅलरी लागणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला प्लस आपल्याला डीए भेटणार आहे 55% म्हणजे 30,850 रुपये आणि याच्यामध्ये आपल्याला 86,955 रुपये सॅलरी भेटू शकते. ज्युनियर ट्रान्सलेटरला इथं लेवल 6 सॅलरी 35,400 रुपये पगार असणार आहे. 19,470 रुपये आपल्याला डीए भेटणार आहे. 54,870 रुपये पगार भेटू शकतो. ओके. हे संपूर्ण आपल्याला याच्यामध्ये ड्रेस अलाउन्स वगैरे आपल्याला भेटणार आहे. डीए, एचआरए दिलेलं आहे. याच्यामध्ये अलाउन्स, ट्रान्सपोर्ट अलाउन्स, लिव्ह, ट्रॅव्हल अलाउन्स, हाऊस रेंट अलाउन्स भेटणार आहे. लोकेशन अलाउन्स भेटणार आहे. त्यानंतर प्रोफेशनल आपल्याला अपडेट अलाउन्स भेटणार आहे. एम्प्लॉयी बेनिफिटसाठी लिव्हज भेटणार आहे. लिव्ह फॅसिलिटी असणार आहे.
मेडिकल फॅसिलिटी सेल्फ अँड आपल्या फॅमिली करता. ओके. त्यानंतर एज्युकेशन फॅसिलिटी, चिल्ड्रन फॅसिलिटी, टीव्ही चार्ज भेटणार आहे, मोबाईल पे चार्ज भेटणार आहे, न्यूजपेपर चार्जेबल असणार आहे, तिथे भेटणार आहे. त्यानंतर आपल्याला मेंबरशिप भेटणार प्रोव्हिजनल स्टुडंटसाठी आणि कॅन्टीन सबसिडी देण्यात येणार आहे. आता याच्यामध्ये परफॉर्मन्स आणि लिंकेट दिलेले आहे. लोन फॅसिलिटी आपल्याला भेटत असते. ओके. एम्प्लॉयमेंटसाठी PF असेल, ग्रॅज्युटी आहे. त्याच्यानंतर आपल्याला रेसिडेंटल मेडिकल क्लिअर आहे. त्याच्यानंतर आपल्याला ग्रुप इन्शुरन्स वगैरे देण्यात येते. ओके. आता याच्यावर 27/11/2025 पर्यंत आपल्याला याच्यामध्ये फॉर्म भरायचे आहे. डेप्युटी मॅनेजरला 18 ते 30 वर्ष, ज्युनियर ट्रान्सलेटरला 21 ते 30 वर्ष असणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला SC/ST ला 5 वर्षाची सूट, OBC ला 3 वर्षाची सूट, PWD ला 6 वर्षाची सूट असणार आहे. अशा पद्धतीने इथं दिलेलं आहे. लिमिटमध्ये सूट वगैरे देण्यात आलेली आहे. आता पुढे गेल्यानंतर कॅटेगरी बद्दल माहिती दिलेली आहे. प्लेस ऑफ पोस्टिंग दिलेलं आहे. डेप्युटी मॅनेजरला इथं हिंदी ट्रान्सलेटर वगैरे जे असणार आहे, फायनान्स डेप्युटी मॅनेजरला ऑल इंडियामध्ये आपल्याला मिळू शकतो. आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला नंबर लागेल त्यानुसार. ओके. डेप्युटी मॅनेजर जी पोस्टिंग आहे त्याच्या स्टेज असणार आहे 2. ओके. ऑनलाईन टेस्ट असणार आहे पहिली, ते दुसरी इंटरव्ह्यू टेस्ट असणार आहे. ओके. इंटरव्ह्यू असणार आहे. पहिल्या टेस्टमध्ये आपल्याला 120 मिनिटाचा टाइम दिलेला आहे. 120 क्वेश्चन, 2 तासाचा टाइम दिलेला आहे. सेक्शन दिलेलं आहे 1, सेक्शन दिलेलं आहे 2. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे. सेक्शन 1 50% 50 क्वेश्चन असणार आहे. सेक्शन 2 मध्ये 70 क्वेश्चन असणार आहे. 1/4ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 30% आपल्याला 40% आपल्याला याच्यामध्ये असणार आहे. बाकीच्यांना SC/ST OBC ला 30% असणार आहे. ओके. इंटरव्ह्यू मध्ये पण आपल्याला सेम तसं दिलेलं आहे. 100 मार्काचा इंटरव्ह्यू आपला कंडक्ट केला जातो. 1:5 रेशो असतो. 60% मार्क आणायचे जरूर इंटरव्ह्यूला, पण 50% SC/ST PWD ला. ओके. तरच आपलं सिलेक्शन होऊ शकतं. आता हिंदी ट्रान्सलेशन मध्ये पण प्रायमरी टेस्ट असणार आहे, ॲडव्हान्स टेस्ट असणार आहे, 2 टेस्ट असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला मल्टिपल चॉईस 50 क्वेश्चन असणार आहे. याच्यामध्ये 20 आणि 10 दिलेले आहे अशा पद्धतीने. ओके. 150 मार्कांची क्वेश्चन असणार आहे, 150 मार्कांची तर पेपर असणार आहे. ओके. याच्यामध्ये 40% मार्क आणायचे. जनरल कॅटेगरी SC/ST OBC ला 30% आणायचे आहे. ओके. स्टेज 2 मध्ये आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे ॲडव्हान्स टेस्टमध्ये, जशी की आपल्याला 2 तासाची असणार. याच्यामध्ये 150 मार्क असणार आहे परत. ओके. याच्यामध्ये 30% आणायचे आहे. जनरल कॅटेगरी 20%, SC/ST OBC. ओके. त्यानंतर खाली गेल्यानंतर वेटिंग लिस्ट वगैरे आपल्याला लागेल. त्यानुसार आपल्याला इथं कॅटेगरीनुसार आपला नंबर वगैरे लागेल की. ओके. ॲप्लिकेशन सोबत ओरिजिनल डॉक्युमेंटेशन आपल्याला अपलोड करायचे आहे. प्रिंटआउट फॉर्म माझी लागणार आहे. डेट ऑफ प्रूफ, स्टँडर्ड सर्टिफिकेशन, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेशन, क्वालिफिकेशन सर्टिफिकेशन्स. ओके. त्यानंतर इथं नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेशन, कॅटेगरी सर्टिफिकेशन दिलेलं आहे. लँग्वेज फॉर पर्सनल इंटरव्ह्यू दिलेला आहे. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. ओके. आता 27/11/2025, 7/11/2025 ते 27/11/2025 पर्यंत फॉर्म भरायचे आहे. जे साईज वगैरे दिलेली आहे. इंटरव्ह्यू कॉल लेटर बद्दल माहिती वगैरे देण्यात येणार आहे. ओके. याच्यात लॉग इन करायचं आहे. ज्याच्या पहिले सबसे पहिले आपला मोबाईल नंबर ईमेल टाका, म्हणजे आपलं लॉग इन केल्यानंतर मोबाईल नंबर ईमेल आपल्याला ईमेल ॲड्रेस आणि पासवर्ड जो असतो आपल्याला युजर ID पासवर्ड भेटून जातो. एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेशन, पोस्ट क्वालिफिकेशन सर्टिफिकेशन, पर्सनल डिटेल अपलोड करायचे, फोटोग्राफ, सिग्नेचर लेफ्ट. ओके. त्यानंतर सबमिट करायचे ॲप्लिकेशन्स. ओके. डेप्युटी मॅनेजरसाठी ॲप्लिकेशन फीज असणार ₹500, ज्युनियर ट्रान्सलेटर ₹150 असणार आहे. ओके. याच्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे स्टेप बाय स्टेप. 7/11/2025 27/11/2025 पर्यंत आपण फॉर्म भरू शकतो. ओके. ॲप्लिकेशन प्रिंट आउट करायची तारीख पण सेम आहे. इंडियन नॅशनल्सवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. त्यानंतर आपण खाली गेल्यानंतर माहिती देण्यात आलेली आहे. ज्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती आपण सांगितलेली आहे. आता याच्यामध्ये सिलॅबस दिलेला आहे, जो की डेप्युटी मॅनेजरचा वगैरे सिलॅबस आहे. आणि त्याच्यानंतर डेप्युटी लीगल वगैरे जे दिलेलं आहे डिपार्टमेंटनुसार दिलेला आहे सगळा सिलॅबस वगैरे वाचून घ्या याच्यामध्ये. ओके. संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तरी तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अप्लाय करायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके. आणि तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अप्लाय करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. PDF फाईल डाउनलोड करायचं टेलिग्राम चॅनल, WhatsAppला डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके.
आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. व्हिडिओला असेल लाईक करा आणि चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.